त्या ठिकाणी येणार नाही, त्यांचं भाषण रद्द करण्यात आलं होतं। आणि आम्ही जे काही गेलो, ज्या पद्धतीनं भाजपाचे खासदार निशिकांत दुबे बोलले की देशाचे पंतप्रधान नेहरूजीच्या बाबतीत असतील, आम्ही ज्यांना आयडल मानतो त्या आमच्या आदरणीय इंदिराजीच्या बाबतीत अतिशय वायफळ असं वक्तव्य हे निशिकांत दुबेनं त्या ठिकाणी केलं। आणि आम्ही फक्त वेलमध्ये जाऊन बॅनर घेऊन घोषणाबाजी हे सगळेजण करत होते। आणि जबाबदार व्यक्ती म्हणून या देशाचे पंतप्रधान जर का साध्या महिला खासदारांना घाबरत असेल तर खरं तर ही शोकांतिका आहे, असा कुठलाही मानस आमचा त्या ठिकाणी नव्हता। बांगड्यांनी हल्ला करणार होता असा आरोप केलाय लोकसभा अध्यक्षांच्या आजच्या सुविधा, हे तुम्ही निवेदन तर बघितलंच असेल। खरं तर जेवढ्या महिला खासदार आहेत त्या बांगड्या किती जणी घालून आहे हे आपण पाहिलं पाहिजे। बांगड्या आहे पण अशा काचेच्या आणि या बांगड्या कोणाच्याच हातात नाही आहे। आणि आम्ही देखील जबाबदार आहो, लोकप्रतिनिधी आहो, कुठल्याही खासदारावरती असं बांगड्यांनी हल्ला करायचं किंवा हे करायचं आमचा तो कुठलाही मानस नव्हता। आणि प्रधानमंत्री म्हणून जबाबदार व्यक्ती आहे, त्यांच्या साध्या खुर्चीपर्यंतही आम्ही गेलो नाही, आम्ही दूर राहून फक्त बॅनर घेऊन घोषणाबाजी त्या ठिकाणी करत होतो। मग प्रधानमंत्री असल्यावर त्यांची सिक्युरिटी असते। आज हाऊस हे संविधानिक हाऊस आहे, या हाऊसमध्ये सगळे जबाबदार लोक असताना आपण असा चुकीचा प्रकार कोणी खासदार कसं करू शकते याचा देखील विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे। आम्ही खुर्चीपर्यंत गेलो नाही, बाजूला आम्ही फक्त बॅनर पकडून उभं होतो। आणि आमचा सगळा विरोध हा निशिकांत दुबेच्या वक्तव्यासाठी होता, प्रधानमंत्र्यांचा कुठलाही उल्लेख त्या ठिकाणी नव्हता। तुम्ही प्रधानमंत्र्यांवरती हल्ला करणार होते असं खुद्द लोकसभा अध्यक्ष म्हणतात, त्यामुळेच मी आपल्याला माहित आहे हा सगळा प्रकार, त्याचमुळे मी पंतप्रधानांना सांगितलं, पंतप्रधान माझी विनंती मान्य केली, त्यानंतर ते आले नाही असं लोक म्हणतात। आज सभागृहात देखील ते तसेच बोलले। हा सगळा प्रकार दुबेंनी केल्यानंतर सभागृहात झाल्यानंतर जवळ एक तास आम्ही अध्यक्षाच्या चेंबरमध्ये जाऊन बसलो, तेव्हा अध्यक्षांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की याच्यावरती आम्ही 4 वाजेच्या आधी तुम्हाला निर्णय देऊ। परत आम्ही 4:30 वाजेपासून त्यांच्या चेंबरला जाऊन बसलो, पण 5 वाजेपर्यंत ते समोर आले नाही किंवा कुठल्याही खासदारांना भेटले नाही आणि कुठलाही आम्हाला अपेक्षित असणारा निर्णय त्यांनी दिला नाही। जेव्हा की आपण पाहिलं असेल की विरोधी पक्षनेता बोलासाठी 1-1 तास उभे होते पण त्यांचा माईक चालू करण्यात येत नाही। आणि जेव्हा असं वायफळ वक्तव्य करण्यासाठी निशिकांत दुबे त्या ठिकाणी उभे होतात, उभे झाल्याबरोबर त्यांचा माईक त्या ठिकाणी सुरू होतो। खरं तर हे चुकीचं आहे। म्हणजे अध्यक्ष हे जबाबदार खुर्चीवरती त्या ठिकाणी बसले असताना मग अशी पार्सलिटी ते कसे का करू शकतात? जर चुकीचं बोलत असेल त्यांचे माईक चालू होते। आमची देखील मागणी तेच होती की ज्या पद्धतीने आमचे खासदार चुकीचं वक्तव्य त्या ठिकाणी झालं म्हणून वेलमध्ये गेले, त्यांनी आक्रोश व्यक्त केला, त्यांना 8 लोकांना त्या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलं। तेच सस्पेंडची कारवाई ही निशिकांत दुबेवरती करण्यात यावी, पण कुठलाही निर्णय हा अध्यक्षाकडून त्या ठिकाणी झाला नाही। आता जे आरोप म्हणजे कुठेतरी हा विषय बाजूला सारण्यासाठी हा महिला खासदारांवरती आरोप केलेला हा चुकीचा आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला असे म्हणतात की त्यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही जे तिथं गोंधळ घातला तो लोकशाहीवरचा काळा डाग आहे। खऱ्या अर्थानं गोंधळ घातला म्हणजे तो आमचा हक्क होता की अध्यक्ष अशा पद्धतीची पार्सलिटी कशी करू शकते? अध्यक्ष फक्त एका बाजूचं ऐकून घेते, दुसऱ्या बाजूचं अजिबात ऐकून घेत नाही। आमची तीच अपेक्षा होती की जबाबदार खुर्चीवरती ते बसल्यानंतर त्यांनी सगळ्यांना समानतेचा न्याय हा दिला पाहिजे, पण कुठेतरी ते एका बाजूने न्याय देतात, दुसरी बाजू ऐकून घेत नाही। म्हणून अध्यक्षाच्या चेअरवरती गेलो आणि बोलणारे लोक हे चुकीचे कुठे होते की जी कारवाई तुम्ही चुकीचं बोललं, चुकीचं रेकॉर्डवरती आलं, विरोधी पक्षनेता मॅगझिनमधून बोलू शकत नाही, मग मॅगझिनमधलं पाहूनच त्या ठिकाणी निशिकांत दुबे देखील बोलले, मग तीच निलंबनाची कारवाई तुम्ही निशिकांत दुबेवरती का करत नाही? हेच सगळ्या खासदारांचं म्हणणं हे अध्यक्षांना होतं। फोटो आलेला आहे सोशल मीडियात येतोय की त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण पंतप्रधानांच्या जागेपर्यंत पोहोचलेलं दिसत आहेत, ज्यामध्ये 7 असं मार्किंग करून त्यामध्ये 7 खासदार ह्या पंतप्रधान जिथे बसतात तिथपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय। जागेपर्यंत म्हणजे जागेच्या जवळ गेलो, पण सगळ्यांना माहित होतं, अख्ख्या सभागृहांना माहित होतं की पंतप्रधान जागेवर येणारच नाहीये। पंतप्रधान जर का त्या चेअरवरती बसून असते ना महिला खासदार गेले असते तर आम्ही मान्य केलं असतं, पण पंतप्रधान सभागृहात येणार नाही, ते भाषण करणार नाही, हा निरोप अर्ध्या तासाआधी सगळ्या सदस्यांना मिळाला। एक मुद्दा समोर येतोय, राहुल गांधी ती जे पुस्तकावरून वाद सुरू आहे ते प्रत पंतप्रधानांना देणार होते, त्यामुळे पंतप्रधान हे सभागृहात आले नाही असंही काँग्रेसच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे। पण राहुल गांधी प्रत देण्यासाठी राहुल गांधींना बोलू तरी कुठं दिलं? विरोधी पक्षनेत्याचा तो अधिकार होता, पण आपण पाहिलं असेल जवळपास 2 दिवसापासून ते बोलायसाठी प्रयत्न करत आहे, पण साध्या त्या 4 लाईनमध्ये असं कोणतं रहस्य राजनाथ सिंगाचं दडलं आहे की त्या 4 लाईनची सुरुवात करून साधा बॉर्डरचा विषय काढला की स्वतः त्या ठिकाणी संरक्षण मंत्री हे स्वतः उभे होतात आणि विरोधी पक्षनेत्याला बोलू देत नाहीये, जेव्हा की विरोधी पक्षनेत्याचा तो अधिकार आहे बोलण्याचा। चंद्रपूरच्या महापौर पदासंदर्भात आज उपमहापौर पद हे वडेट्टीवार गटाने त्यासाठी अर्ज भरणार आहे। वडेट्टीवार गटनेते पदासाठी देखील त्यांचं नाव समोर आलेलं आहे। चंद्रपूरचं नेमकं काय सध्या सुरू आहे? या संदर्भात दिलेला आदरणीय KC वेणुगोपाल यांच्याकडे बैठक झाली।
महापौर हा माझ्या गटाचा राहील, उपमहापौर हा वडेट्टीवारांच्या गटाचा राहील आणि 2.5 वर्षानंतर त्यांचा महापौर होईल आणि माझा उपमहापौर राहील हे त्या ठिकाणी निश्चित झालं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून आज फॉर्म भरण्याची तारीख होती. महापौरसाठी मी नामांकन अर्ज दाखल केले, उपमहापौरसाठी त्यांनी नामांकन अर्ज पहिल्या दाखल 2.5 वर्ष तुमच्याकडे असणार आहे महापौरपद? पहिलं 2.5 वर्ष आमच्या गटाकडे राहील किंवा त्यांच्या गटाकडे राहील असं नाही. म्हणजे वाट्याला जरी गेलं असलं तरी निवडून आलेले सदस्य सगळे आमचे आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे पहिलं महापौर पद राहील. ताई, शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील उमेदवारी अर्ज भरलेला, म्हणजे ज्यांचा सपोर्ट तुम्ही घेणार होते तेच त्यांच्याकडनंच आता अर्ज दाखल केला गेलाय. नाही, अर्ज दाखल करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. आम्ही देखील आमच्या 4 उमेदवाराचे अर्ज दाखल केले, पण 10 तारखेला किती अर्ज त्या ठिकाणी स्टँड राहते आणि किती माघार घेतल्या जाते हे पाहणं महत्वाचं आहे. थँक्यू ताई. येत आहे. तर खासदार प्रतिभा धानोरकर या माध्यमांना आपली प्रतिक्रिया देत होत्या.